नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सेल्फ सर्टिफाय फॉर्म कसा असतो, स्वप्रमाणपत्र कसं केल्या जाते आणि आपल्या चॅनलवर न्यू अपडेट्ससाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करून ठेवा नवीन अपडेटसाठी. ओके, चला सुरू करूया. हे बघा, अशा प्रकारचा फॉर्म असतो स्वप्रमाणपत्र. तर तिथे आपल्याला एक रजिस्ट्रेशन केल्याच्या नंतर आपला लॉग इन आय डी भेटतो आणि तो लॉग इन आय डी या प्रोसेसमध्ये खूप महत्त्वाचा असतो. हे या अगोदरही मी व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे आणि त्याचा पासवर्ड एक लक्षात ठेवावा लागतो आपल्याला. त्यामध्ये आपण जी टेट 2025मध्ये जी एक्झाममध्ये जी डिटेल्स भरली होती त्या फॉर्ममध्ये, ती डिटेल्स सर्व इकडे आपल्याला आपला रोल नंबर, टेटचा रोल नंबर आणि रजिस्ट्रेशन नंबर टाकल्याच्या नंतर सगळी डिटेल इथे ओपन होती. तर तिथे आपल्याला बघा, जन्मतारीख आणि मिळालेले गुण, आपला आधार क्रमांक आणि हे सर्व गोष्टी 28/3/2006 नंतर जन्मलेली अपत्यांची संख्या किती आहे ते आपल्याला टाकावं लागतं. ओके, बघा आपला ईमेल आय डी दिलेला असतो. तो ईमेल आय डी आणि आपला रजिस्टर केलेला मोबाईल नंबर. आपल्याला 2 मोबाईल नंबर दिलेले असतात. आपल्याला 2 टाकावे लागतात. पण टेट एक्झाममध्ये आपण एक रजिस्टर्ड मोबाईल दिलता तर OTP त्या नंबरवर येतो. ज्यांना मोबाईल नंबर अपडेट करायचा आहे त्यांनी ईमेल पाठवायचा आहे पवित्र पोर्टलच्या ईमेल आय डीवर. आपलं पूर्ण आधार क्रमांक, जे काल जी सूचना आलेली मी ती अपडेट केली आहे आपल्या चॅनलवरती. ज्यांनी नाही पाहिली ते बघू शकतात. ओके, नंतर बघा आपला कायमचा पत्ता टाकायचा आहे आणि नंतर पत्रव्यवहाराचा पत्ता टाकायचा आहे. म्हणजे आपल्याला प्रेफरन्सेस आल्याच्या नंतर आपल्यासोबत पत्रव्यवहार करण्यासाठी एक परमनंटचा ॲड्रेस लागतो. तो परमनंट ॲड्रेस आपल्याला तिथे टाकायचा आहे, कारण त्या ॲड्रेसवर त्यांचे पत्र वगैरे येतात. ओके, हे सेल्फ सर्टिफायचं फर्स्ट पेज होतं. आता नेक्स्ट पेज बघा, इथे आपल्याला विचारलेलं होतं आपल्याकडे डोमॅसिल आहे का. डोमॅसिल असेल तर ते अपलोड करावं लागतं आणि अर्जदाराचा जात संवर्ग, म्हणजे आपण कोणत्या कास्टमधून फॉर्म भरलेला आहे. जर कास्ट असेल तर कास्ट सर्टिफिकेट NCL हे लागतं. हे मी या अगोदरही सांगितलं होतं. आणि समांतर आरक्षण तुम्हाला महिला असेल तर ऑफकोर्स असतंच महिला आरक्षण साठी समांतर आरक्षण. जर बाकीचं भूकंपग्रस्त असताल, प्रकल्पग्रस्त असताल तर त्यांना वन टाईम आरक्षण भेटतं. जर तुम्ही या अगोदर या आरक्षणाचा जर लाभ घेतला असेल तर तुम्हाला या भरतीमध्ये या आरक्षणाचा लाभ घेता येणार नाही. काल स्पष्ट त्यांनी त्यांच्या नवीन सूचनेमध्ये सांगितलेलं होतं. ओके, नेक्स्ट बघा आपल्याला आपण महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील उमेदवार आहोत का, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचा मुलगा आहे का, हे सर्व डिटेल्स आपल्याला द्यावे लागतात. आता नंतरच्या पेजवरती बघा आपल्याला अशा प्रकारचे आपले एज्युकेशनल अकॅडमिक क्वालिफिकेशन टाकावे लागतात. तर तुमचे SSCचे माध्यम आणि विद्यापीठाचं नाव आणि तुमचे कोणत्या साली झालेलं आहे ते आणि तुम्हाला किती मार्क्स मिळालेले आहेत ते आणि पर्सेंटेजमध्ये आपोआप कॅल्क्युलेट होऊन येतं ते. ओके, नेक्स्ट बघा, HSC आणि जर तुमची पदवी असेल तर पदवीचं क्वालिफिकेशन टाकायचं आहे आणि पोस्ट ग्रॅज्युएट असेल तर पोस्ट ग्रॅज्युएटचं क्वालिफिकेशन टाकायचं आहे. आणि त्यानंतर बघा तुम्हाला दिलेलं आहे SSCची परीक्षा तुम्ही बंगालीमध्ये दिलेली आहे का, म्हणजे हे जे खालचे आहेत का दिलेले ते सर्व तुम्हाला 1 बाय 1 विचारलेले असतात. जर आपण असेल तर यस म्हणून तिथं अदर माहिती येते तुम्हाला भरायसाठी. नाही तर आता माझं नो होतं, मी कोणत्याही इतर भाषेतून केलेलं नव्हतं त्यामुळे मी इथे नो टाकलेला आहे. ओके, आता हा आहे 3rd नंबरचा पेज एज्युकेशनल क्वालिफिकेशनचा. नेक्स्ट पेजवरती बघा मित्रांनो, तुम्हाला तुमचं प्रोफेशनल क्वालिफिकेशन टाकायचं आहे. म्हणजे तुमचं ग्रॅज्युएशन आहे का डिप्लोमा आहे हे टाकायचं आहे. माझं इथं ग्रॅज्युएशन BEd होतं त्यामुळे मी BEd टाकले आणि माध्यम कोणतं आहे हे टाकायचं आहे आपल्याला. हे खूप इम्पॉर्टंट आहे माध्यम, कारण यावरतीच आपल्याला प्रेफरन्सेस जनरेट होतात, त्यामुळे ते व्यवस्थित टाका. आणि मग नंतर आपले कोणत्या विद्यापीठातून झालेलं आहे BEd ते
आणि कोणत्या साली झालेला आहे ते. ओके, निकालाची तारीख आणि तुमचे मार्क्स जे काही आहेत तुम्हाला पर्सेंटेजमध्ये ते टाकायचं आहे. नेक्स्ट पेजवरती मित्रांनो, तुम्ही जर टी-ई-टी पास असाल तर टी-ई-टी, सी-टी-ई-टी जर पास असाल तर सी-टी-ई-टी पेपर 1, पेपर 2 जर पास असाल तर त्याची पूर्ण डिटेल्स आपल्याला टाकायची आहे आणि आपलं डिजिलॉकरवरचं जे सर्टिफिकेट आहे ते आपल्याला तिथं अपलोड करावं लागतं. ओके, तर ही माहिती टाकावी लागते. जर तुमचं मेथड कोणती आहे, सायन्स मॅथ्स आहे का सोशल सायन्स आहे, सेकंडची पेपर फर्स्ट पास असाल तर पेपर फर्स्टचे डिटेल्स टाकायचे आहेत आणि डिजिलॉकरवरचं सर्टिफिकेट आपल्याला तिथे अपलोड करावं लागतं. तर या पेजवरती मित्रांनो आपल्याला स्वतःला सेल्फ सर्टिफाय करायला लागतो. ही जी माहिती दिलेली आहे, मी अर्जामध्ये नमूद केलेली पदवी परीक्षेचे प्रधान विषय अचूक आहेत. यामध्ये गौण वैकल्पिक विषयाचा समावेश नाही. मी अर्जामध्ये भरलेली उपरोक्त माहिती तपासली असून ती बरोबर असल्याची खात्री केली आहे. भरलेली माहिती व त्यासंबंधीची कागदपत्रे यामध्ये तफावत आढळल्यास ती मी कायदेशीर कारवाईस पात्र राहील व माझी निवड कोणत्याही टप्प्यावर रद्द होईल याची मला जाणीव आहे. हे आपल्याला ओके करावं लागतं आणि आपली सही द्यावी लागते तिथं. सेल्फ सर्टिफाय यालाच म्हणतात आणि सेल्फ सर्टिफाय झाल्यानंतर आपल्याला हे खालचं सर्टिफिकेशन फी अपडेट येते आणि केव्हा आपण सर्टिफाय केले हे सुद्धा ती सुद्धा तारीख येते. ओके, तर हा होता आपल्या सेल्फ सर्टिफायचा फॉर्मचा शेवटचा पेज आणि अशा प्रकारे सेल्फ सर्टिफिकेशनचा फॉर्म असतो.